तर इप्स्टेन फाईल्सबद्दल आपण रोज काही ना काही माहिती वाचतोय, फोटो पाहतोय आणि त्याचा प्रचंड मानसिक त्रास होतोय. तर 2-3 गोष्टी घडतायत. पहिले तर ते इतके विकृत फोटो आहेत, इतके भयंकर प्रकारची कृत्य आहेत आणि ते जे ईमेल्स आहेत त्याच्यामध्ये इतकी वाईट भाषा आहे. वाईट म्हणण्यापेक्षा क्रूर भाषा आहे. म्हणजे बाकीची माणसं, बाकीचे स्त्रियांचे देह किंवा लहान मुलं किती वाईट प्रकारे श्रीमंत लोक त्यांना शोषण करू शकतात. तर ती जी भाषा आहे ईमेल्समधली, तर याचा खरंच त्रास होतोय आणि जगात अनेक देशांमध्ये अनेक प्रकारचे लोक ते वाचतायत, पाहतायत आणि त्या सगळ्यांना त्रास होतोय. लोक व्यक्त होतायत. दुसरं म्हणजे याच्यामुळे ना एक हतबलता येते, की श्रीमंत लोक, श्रीमंत म्हणण्यापेक्षा महाश्रीमंत किंवा अनियंत्रित सत्ता एकटवलेले लोक जेव्हा असे गुन्हे करतात आणि ते गुन्हे समोर येतायत, त्याचे प्रूफ सापडतायत, तरीसुद्धा त्यांच्यावर काहीच ॲक्शन होत नाहीये. तर हे खूप हतबल करणारं आहे, की यार मग न्यायव्यवस्था जी म्हणतो आपण आणि आपली एक समाजात वावरताना एक आपला विश्वास असतो, की गुन्हा केल्यावर गुन्हेगाराला शिक्षा होते आणि मग तो कोणीही असो. तर ते किती फोल आहे हे याच्यातून सिद्ध होतोय आणि त्याच्यामुळे ते हतबलता येते. आणि तिसरं म्हणजे असुरक्षित वाटतं यार. म्हणजे आपण समाजातले जे सामान्य स्तराचे लोक आहोत, तर आपण किती असुरक्षित आहोत. आपल्यातल्या स्त्रिया, लहान मुलं यांना किती सहजरित्या फसवलं जाऊ शकतं. त्यांचं टॉर्चर केलं जाऊ शकतं. त्यांना मारून टाकलं जाऊ शकतं. आणि हे सगळं होऊन सुद्धा म्हणजे हे तर होऊच शकतं. प्लस मेल्यानंतर किंवा त्या शोषणातून पार झाल्यानंतर पण त्यांना न्याय मिळेल याची काही आशा नाही आहे. तर हे खूप असुरक्षित करवणारं फीलिंग आहे. तर त्याच्यामुळे खूप लोक व्यक्त होत आहेत आणि मलासुद्धा पण त्रास होतोय ते सगळं पाहून आणि ते फोटो खूपच भयंकर आहेत ते फोटो. लहान मुलांसोबतचे जे गुन्हे आहेत आणि याच्याकडे आपल्याला श्रीमंत लोकांचं, अतिश्रीमंत लोकांचं सेक्स स्कॅन्डल म्हणून बिलकुल पाहता येणं नाही आहे. म्हणजे हे इट्स नॉट अबाउट सेक्स एनीमोर. म्हणजे सेक्स हा शब्द केव्हा वापरतो, जेव्हा तिथे 2 ॲडल्ट्स असतात, 18 वर्षापेक्षा मोठे लोक असतात आणि तिथे कन्सेंट किंवा संमतीने गोष्टी होतात. जिथे इजा पोहोचवली जात नाही एकमेकांना, तिथे तो सेक्स हा शब्द वापरता येऊ शकतो. इथे जे काही गुन्हे, जे काही भयंकर घडलेलं आहे, ते लैंगिक शोषणाच्या सुद्धा खूप पलीकडचं आहे. म्हणजे इथे मानसिक, शारीरिक, लैंगिक इजा जी खूप टोकाच्या पद्धतीने, हिंस्र पद्धतीने पोहोचवली गेली आहे. अनेक लहान मुलांना आणि स्त्रियांना अ, त्या शोषणानंतर मारून टाकलं गेलंय. कोणाला केवळ विकृत आनंदासाठी मारून टाकलं गेलंय, तर कोणाला बळी देणे ही जी एक परंपरा होती जुन्या काळात अघोरी, त्यासाठी मारून टाकलं गेलंय. आणि लहान मुलांची शरीरात तर खूप वाईट पद्धतीने त्यांचं टॉर्चर झालेलं आहे. म्हणजे अनेक लहान मुलं तर याच्यासाठी जन्माला घातली गेली, की त्यांचं काही ऑर्गन्स वापरता यावेत, त्यांच्यासोबत काही विकृत खेळ करता यावेत किंवा त्यांचं रक्त पिता यावं, असं सुद्धा आता पुढे आलेलं आहे. आणि तसेच बाहेरच्या देशातली पण लहान मुलं पळवली गेली. कारण लहान मुलं खूप हेल्पलेस असतात किंवा ती ट्रेस करणं बऱ्याचदा अवघड असतं. अनेक जी बेघर मुलं असतात, त्यांचे डॉक्युमेंट्स नसतात, बर्थ सर्टिफिकेट नसतात. त्याच्यामुळे त्यांना कायदेशीररित्या मुलांना शोधणं पण खूप अवघड असतं आणि ही जी व्हल्नरेबिलिटी आहे लहान मुलांची, तसंच स्त्रियांची सुद्धा, तर ती खूप व्यवस्थितरित्या वापरली गेली आणि त्यांना खूप गंभीर कृत्यांसाठी, आनंद मिळवण्यासाठी वापरलं गेलं. तर हे खूप घाणेरड्या पद्धतीचे गुन्हे आहेत. खूप विकृत कृत्य, ही अमानवी कृत्य आहेत. त्याच्यामुळे हे सेक्स स्कॅन्डलच्या खूपच म्हणजे लाखो पटीने पुढे जाणारे गुन्हे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे गुन्हे करणारे लोक आहेत, जे अतिश्रीमंत लोक आहेत जगातले, तर त्यांना कुठेतरी आत्मविश्वास होता आहे, की आम्ही न्यायव्यवस्थेच्या पलीकडे आहोत. आमचं काहीच कोणी बिघडवू शकणार नाही. हा एक आत्मविश्वास होता आणि ते स्वतःला या समाजाच्या भोवती खूप वरती पाहतात. म्हणजे समाजाची जी व्यवस्था आहे, जी मूल्य असतात, दया, करुणा किंवा माणुसकी असते, तर ही कुठेच त्या लोकांना मॅटर करत नाही. ते लोकं ह्याच्या खूपच वरती पोहोचले आहेत, असं मला म्हणा वाटतं. काय शब्दप्रयोग वापरावा? म्हणजे ते स्वतःला समजतात, ते तशा प्रकारे वागतात सुद्धा आणि न्यायव्यवस्था सुद्धा त्यांना शिक्षा देत नाही. तेव्हा त्यांचा तो जो विश्वास आहे, की आमचं कोणीच काही करू शकत नाही, ते खरं आहे हेच सिद्ध होतं. आणि याच्यातून येणारी हतबलता
खूपच वाईट आहे आणि खूपच हेल्पलेस फील होतं आहे.